सावळे ॲग्रोपार्क नर्सरी पाक्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये जी शिवार फेरीमध्ये जे काही दरम्यानच्या काळामध्ये जे काही लेबर पॉट्स पाहतो आहे तिथून देशीचे एका खास आवर्जून एक नवीन व्हरायटीकडे आपण आलेलो आहोत. धरती ॲग्रोचं या ठिकाणी एक वाण आहे. आमच्याकडं गोपाळजी हे प्रॉडक्ट डेव्हलपर म्हणून या कंपनीचं काम बघतात. माझे संपर्क आहे की गोपाळजी काय वैशिष्ट्य आहे या व्हरायटीचं? सर्वप्रथम नमस्कार, माझं नाव गोपाल केवटे. मी धरती ॲग्रो केमिकल्सला माझं प्रोडक्ट मॅनेजर म्हणून मराठवाडा रिजन बघतो. तर शिवार फेरी प्रोग्राम या कार्यक्रमामध्ये आपण धरती ॲग्रो केमिकल्सची आनंदिनी नावाची एक हायब्रिड इथे लागलेला आहे. तर या हायब्रिडचं विशेष म्हणजे ही हायब्रिड तुमच्या ट्रान्सप्लांटिंग नंतर म्हणजे लागवड झाल्यानंतर 60 दिवसांनी पहिला तोडा चालू होतो याचा. त्यातल्या त्यात 60 दिवसांनी तोडा चालू होतो आणि मालासाठी भरपूर माल लागतो आणि याच्यावर व्हायरसचा प्रादुर्भाव अत्यंत कमी येतो. तुम्ही बघू शकता की काही मिरचीमध्ये व्हायरसचा खूप प्रॉब्लेम असतो, पण आपलं जो आहे बाकी हायब्रिडपेक्षा व्हायरसचा प्रादुर्भाव याच्यावर अत्यंत कमी येतो. त्याचप्रमाणे याची जी लेंथ आहे ही 8 ते 10 सेंटीमीटर किंवा 11 सेंटीमीटरपर्यंत याची लेंथ जातात आणि हिरवीगार मिरची आहे आणि एक्सपोर्टसाठी एकदम छान मिरची आहे. तुम्ही बघू शकता एक्सपोर्टच्या क्वालिटीसाठी एकदम छान मिरची आहे ती. हे बघा, ही अशी डार्क ग्रीन कलरची मिरची येतो आणि 10 सेंटीमीटर 11 सेंटीमीटरपर्यंतची लेंथ जाते आणि हे जे कलर जो आहे एकदम डार्क ग्रीनमध्ये येतो आणि एक्सपोर्टसाठी एकदम तुमचा बेस्ट राहते. हे आनंदिनीचं एक वैशिष्ट्य त्या ठिकाणी म्हणजे मला बरेच फार्मर्स विचारतात की सर एक्सपोर्टसाठी आपल्याकडे काही आहे का? आता गौरी किंवा शार्क या व्हरायटीचं नावं नंदुरबार शहादा जिल्ह्यामध्ये गेला जातं, पण सोलापूर जिल्ह्यासाठी काही आपल्याकडे विशेष करता येईल नाही. आता आम्ही मिरची ग्रोसला आम्ही एक सजेशन नेहमी देत असतो. समजा आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये तुमची जर मिरची नाही जाऊ शकते तर किमान ती लोकली विकली गेली पाहिजे. मला वाटतं आनंदिनी ह्या त्या दृष्टिकोनातून हा वाण उपयुक्त राहील याच्यासाठी की साधारणतः 10 ते 11 सेंटीमीटर मिरची आपल्याकडे गावरान मिरची म्हणून त्याला रिकग्नाईज केलं जातं आणि याचा SOC जो काउंट आहे जवळपास 1 लाखाच्या पेक्षा जास्त आहे आणि खायला पण अत्यंत तिखट आहे. अतिशय पंजंट असा वाण आहे. लगेच ते जाणवतं. बक्कारा पण आला थोडासा आणि मला वाटतं की प्रेफरेबली सोलापूर धाराशिव जिल्ह्यामध्ये विशेषतः लोक या कलर्सला एक्सेप्ट करतात. काळोखी ज्याला म्हणतो आपण त्यांना त्या पाहिजे असते आणि डिसीज रेजिस्टंट आणि साधारणतः 10-11 सेंटीमीटरपर्यंत. कंपनी सांगते की जवळपास 14-15 टनांपेक्षा जास्त अधिक निघतो, पण आपला सोलापूर जिल्हा मिरचीच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये अग्रेसर आहे. त्यामुळे साधारणतः 17-18 टनांपेक्षा सुद्धा जास्त उत्पादन. परंतु याला मिळणारा जो भाव आहे तो इतर मिरचीच्या तुलनेमध्ये निश्चितपणे जास्त असणार आहे. गोपाळजी खूप खूप धन्यवाद की एक नवीन वाण मला व्हरायटी या ठिकाणी या शिवार फेरीच्या निमित्तानं बघायला मिळाली. मी स्वतः मिरचीमध्ये खूप इंटरेस्ट घेऊन काम करतो, पॅशनेटली काम करतो आणि वाण आतापर्यंत मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ॲग्रोपार्क नर्सरी जे काम केलेलं आहे निश्चितपणे हा आनंदिनी हा जो वाण आहे हा मेनली रेडसाठी फार रेकमेंडेड नाही, पण ग्रीनसाठी आणि एक्सपोर्टसाठी गौरी आणि शार्कच्या तुलनेमध्ये निश्चितपणे हा वाण चांगला आहे. त्याचबरोबर दुसरा एक काल 280 अंकुर सीडचा 280 अंकुर सीडचा 280 वाढण्याची काल माहिती आपल्याला मिळाली. धन्यवाद.